आणि आजच्या राजकीय बातमी आपण पाहूया। बदलापूरमधील शाळेची एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। एसआयटी प्रमुख आरती सिंग उपस्थित। अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची प्रशासनाला उपरती। 24 तासाच्या आत निकाल लागून नराधमांना फाशी झाली पाहिजे। राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर 2 तास बैठक। महिलांवरील वाढते अत्याचार, आगामी विधानसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावर चर्चा। सूत्रांची माहिती। बदलापूरची घटना निषेधार्ह। यापूर्वी देखील अशा घटना घडल्या नाहीत का? महिलांकडून लाडकी बहीण योजनेचं स्वागत, मात्र विरोधकांचं राजकारण। दादा भुसे यांची प्रतिक्रिया। विधानसभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण होणार। या सर्व्हेवर अनेक आमदारांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून। कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाचा पत्ता कापायचा, यावर सर्व्हेनंतर निर्णय। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणासंदर्भात बैठक घेण्याची मागणी। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। विद्यार्थ्यांचा मंगळवारपासून सुरू होतं आंदोलन। पवारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा असल्याची घेतली होती भूमिका। दोरखंडाच्या विळख्यामध्ये आंदोलकांना आणलं आणि या पोलिसाला पहिलं अटक करा। बदलापूरमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, नाहीतर रस्त्यावर उतरू। उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला धक्का। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणाला मनाई।